मुंबईला अर्थातच मायानगरी, कधी न झोपणारं शहर असं सगळं म्हटलं जातं, पण त्याच मुंबईची एक वेगळी बाजू आता समोर आणलेली आहे पर्यटकांनी. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सध्या T20 वर्ल्ड कप सुरू आहे. काही मॅचेस त्यातल्या मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होत आहेत आणि असेच काही परदेशी पाहुणे आलेले आहेत ज्यांनी एक व्हिडिओ काढला आणि ज्याच्यामुळे यंत्रणांचे अक्षरशः वाभाडे निघालेत. मुंबईतल्या अस्वच्छतेवर त्यांनी बोट ठेवलंय आणि हा तो व्हिडिओ आहे जो सगळीकडे आता व्हायरल होऊ लागलेला आहे. आणि त्याच व्हिडिओने वांद्र्यामधून हा व्हिडिओ या पर्यटकाने केला आणि त्यामुळे मुंबईतल्या यंत्रणांचे अक्षरशः वाभाडे निघाल्याचं पाहायला मिळतंय. तर मुंबई मनपा असेल, राज्य सरकार असेल, रेल्वे यंत्रणा असेल, प्रचंड प्रमाणात या सगळ्या गोष्टी एक्सपोज करण्यात आल्यात. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या रुळांजवळ गरीबनगर इथे मोठ्या प्रमाणात उभारलेली झोपडपट्टी, प्लॅटफॉर्मवरील कचऱ्याचे ढीग आणि रुळांजवळ साचलेली घाण या मोबाईलमध्ये या पर्यटकाने चित्रित केली आणि ती सगळी समोर आणली. आणि मुंबईतल्या सार्वजनिक व्यवस्थेबद्दल त्यामुळे प्रचंड प्रमाणात टीका होती. जुनस रांटाला या परदेशी पर्यटकाने आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये वांद्रे स्थानकातली अस्वच्छता आणि अनधिकृत बांधकामं यावर काही सवाल विचारले. वांद्रे पूर्व स्थानकाला लागून असलेली अनधिकृत झोपडपट्टी गेली अनेक वर्ष कारवाई न झाल्याने झपाट्याने वाढतीये. केवळ 1-2 नव्हे तर 6 मजली इमले इथे उभारले गेलेत. विदेशी पर्यटकांना हे दिसलं ते रेल्वे अधिकारी, महानगरपालिका आणि राज्य सरकारला दिसत नाही का? हाच खरा प्रश्न निमित्ताने समोर येतो. मुंबईतल्या आणि मुख्यतः मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर असलेल्या अस्वच्छतेचा मुद्दा अनेक वेळा भारतीयांनी उचलून झालेला आहे. आता मात्र हा मुद्दा परकीय नागरिकांनी, विदेशी नागरिकांनी देखील उचलला आहे. मुख्यतः वांद्रे स्थानकामध्ये आणि वांद्रे स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये रेल्वे पटरीवर, रेल्वे ट्रॅकवर जितक्या मोठ्या प्रमाणात कचरा आहे, जी घाण आहे, त्याचा मुद्दा एका विदेशी नागरिकाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत उचललाय आणि त्याला संपूर्ण जगभरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल झालेला आहे. कशा प्रकारे रेल्वे ट्रॅकच्या अगदी 1.5 फुटांवर अनधिकृत बांधकामं उभी आहेत हे देखील त्याने आपल्या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे. कशा प्रकारे या रेल्वे ट्रॅकवर लोक उभी असतात, प्राणी पाळले जातात, इथे दुकानं आहेत, संपूर्ण वस्ती उभी आहे हे देखील त्याने आपल्या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे. इंजिन या ठिकाणी थांबलेलं आहे. इंजिनच्या बाजूलाच अगदी 1 ते 1.5 फुटांवर इथे झोपडपट्ट्या आहेत आणि याच्यावर कारवाईच केली जात नाही. आणि या झोपडपट्टीमधून सगळा कचरा जो आहे तो रेल्वे ट्रॅकवर टाकला जातो आणि त्याच्यामुळे कधीकधी रेल्वे ट्रॅकवरून इंजिन रुळांवरून घसरतं, एखादी लोकल रुळांवरून घसरते. अशा अनेक घटना, अनेक अपघात या गोष्टीमुळे होत आहेत. त्यामुळेच ही अनधिकृत बांधकामं कधी तोडली जाणार किंवा यांच्यावर कारवाई कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे आहे. अनेक राजकारण्यांनी, अनेक राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलला, मात्र स्वतःच्या फायद्यासाठी हा जो मुद्दा आहे तो त्यांनी त्या ठिकाणी उचलला असं देखील आपल्याला म्हणता येईल. कारण की केवळ तो मुद्दा उचलून त्यांनी सोडून दिला, त्यापुढे याच्यावर कारवाई मात्र आज तगायत झाली नाही. अनेक वर्षांपासूनचा हा मुद्दा आता तरी विदेशी पर्यटकाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या नंतर, संपूर्ण जगामध्ये आपली अब्रू गेल्याच्या नंतर या झोपडपट्ट्यांवर कारवाई होणार का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. दरम्यान रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात त्यांना विचारलं असता हात झटकलेले आहेत आणि रेल्वेच्या बाजूला जी बांधकाम आहेत त्यावर त्यांनी बोट ठेवलं. बघूया. ये एक एक्सेप्शनल लोकेशन है, हाईली इंक्रोचमेंट वाला ये एरिया है. इसका जो मैटर है, इंक्रोचमेंट को एविक्शन करने का मैटर, वो भी हाई कोर्ट में पेंडिंग है. द एंटायर गार्बेज दैट यू सी एट दिस पर्टिकुलर लोकेशन इज़ नॉट जनरेटेड आइदर बाय आवर पैसेंजर्स या फिर हमारे जो स्टेशन के जो एरिया से, ये वो वाला गार्बेज नहीं है. ये बाहर से जो इंक्रोचमेंट में जो पॉपुलेशन रहती है उनकी तरफ से ये आता है. दरम्यान अखिल चित्रे यांनी यानंतर यंत्रणांवर, सरकारवर बोट ठेवलेलं आहे आणि या संदर्भात योग्य ती पावलं उचलायला हवी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. बघूया. विदेशी नागरिक का मुळात आपल्याला लागतो हे कचरा इथे होतोय दाखवायला? प्रशासन, प्रशासकीय अधिकारी हे सगळे काय करत असतात त्यांना माहीत नाही. ती रेल्वेची जर जागा आहे तर रेल्वे मंत्रालय, केंद्रीय मंत्री कोण आहेत? 3 वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर प्रशासकीय अधिकारी नेमून ठेवलेलं होतं इथे महानगरपालिका. मग ते काय करतायत? कोणी थांबवलंय त्यांना कारवाई करण्यापासून? कोणी अडवलंय का त्यांना कारवाई करण्यापासून? आमचा याचा कुठच्याही प्रकारचं विरोध नाहीये. फक्त आपण ते अधिकृत कोण आहेत आणि अनधिकृत कोण आहे हे तपासून घ्यावं आणि त्या प्रकारे कारवाई करावी. इकडे मुंबईमधली आणखी एक घटना समोर येते. पोर्तुगीज कंटेंट क्रिएटर जे आहेत त्यांची